मनसेतून भाजपकडे मोठी एंट्री. रायगडमध्ये राजकीय समीकरण बदलणार. रायगड अमित गायकवाड. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना होण्याआधीपासूनच राजसाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे रायगड जिल्ह्यातील दोन वरिष्ठ नेते पक्षाच्या नेतृत्वावर नाराज झाले आहेत. मनसे वाढण्यासाठी तन मन धनाने प्रयत्न करणारे हे नेते आता भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. विरोधकांच्या हल्ल्यांना तोंड दिले तरी उपेक्षा. सूत्रांच्या माहितीनुसार या दोन नेत्यांनी मनसेसाठी संघर्षाच्या काळात अनेक राजकीय कुरघोड्या सहन केल्या. कधी जेलच्या वाऱ्याही कराव्या लागल्या. विरोधकांना तीव्र विरोधही ते दोघे नेते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. मात्र पक्षाकडून अपेक्षित सहकार्य व पाठबळ न मिळाल्यामुळे त्यांच्या नाराजीचा उग्र रूप घेतला आहे. कार्यकर्त्यांना थांबून ठेवले पण स्वतः अन्याय सहन केला. मनसेच्या नेतृत्वावर नाराज होऊन मधल्या काळात अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत होते. मात्र या दोन नेत्यांनी त्यांना समजावून पुन्हा पक्षाच्या टिकून ठेवले. कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांनी पक्ष संघटनेला खिंडीतून बाहेर काढले. पण तरीही पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर अन्याय केला, न्याय दिला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी भाजपचा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. लवकरच भाजपमध्ये प्रवेश. हे दोन नेते लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यांच्यासोबत रायगड जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते देखील भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. रायगड मनसेला मोठा धक्का. या घडामोडीमुळे रायगड जिल्ह्यातील मनसेला मोठा धक्का बसणार आहे. कारण या दोन नेत्यांच्या सोबत गेलेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाच्या संघटनात मोठी खिंडार पडू शकते. स्थानिक स्तरावर मनसेची ताकद घटणार असून आगामी निवडणुकांत याचा सरळ परिणाम दिसून येऊ शकतो. राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. रायगडसारख्या संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यात मनसे नेत्यांचा भाजपकडे होणारा प्रवास हे निश्चितच मोठे राजकीय समीकरण बदलणारे पाऊल ठरणार आहे. राजसाहेब ठाकरे यांचे विचार आणि नेतृत्व यावर नाराजी असल्याने मनसेतून भाजपमध्ये जाणारे हे पहिले उदाहरण नसेल. मात्र रायगडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते गमावणे पक्षासाठी चिंतेचा विषय आहे. राजकीय वर्तुळात याबाबत कुजबूज सुरू असून लवकरच या नेत्यांच्या अधिकृत प्रवेश सोहळा होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे रायगडच्या राजकारणात येत्या काही दिवसात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा.